नाशिकमध्ये पंकजा मुंडेंनी लाडक्या बहिणींना केलेलं एक विधान सध्या जोरदार चर्चेत दिसून येत आहे। नाशिकमधील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडक्या बहिणींना त्यांनी एक लक्षवेधक विधान दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी आधी कमळ पक्षाला मदत करा आणि नंतर मगच घरात जेवण द्या असं विधान केलंय। दरम्यान नाशिक देवभूमी आहे आणि येथे कमळाचं महत्त्वाचं स्थान आहे। त्यांनी कुंभमेळा आणि शहराच्या विकासाबद्दल बोलताना सरकार आणि पक्षासाठी समर्थन मागितलंय। सभेत त्यांनी महिलांना सकाळी उठून पूजा करा, नाश्ता करून ठेवा, मग कमळाला मदत करा आणि त्यानंतर नवऱ्याला जेवण द्या असं आवाहन केलंय। त्यांनी केलेलं हे आवाहन सध्या जोरात चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान कुंभमेळ्याचा मोठा ताण महानगरपालिकेवर येणार असून त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि त्यामुळे महापौर भाजपचाच असला पाहिजे आणि भाजप मोठा विकास करेल असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय। श्रीरामाच्या विचारावर चालणारा आपला पक्ष आहे, त्यामुळे आपण भाजपाला कमळाला मतदान दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। मतदारांना आवाहन करताना त्यांनी लाडक्या बहिणींना मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, देवपूजा करा, नाश्ता करून झाकून ठेवा, आधी कमळाला मतद करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा, काही सभा राहिल्याचं नमूद करत त्यांनी 15 तारखेला आशीर्वाद देण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये प्रचार सभेमध्ये केलेलं हे आवाहन सध्या जोरात चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं।